जरेवाडीच्या जिल्हा परिषदेची गुणवंत शाळा एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता सरकारला जाग आली। जरेवाडी शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम संपूर्ण राज्यात राबवले जातील अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली। याशिवाय जरेवाडीच्या शाळेला 50 लाखांचा निधी जाहीर करण्यात आला। जयंत पाटील यांनी आज जरेवाडीच्या या शाळेची पाहणी केली आणि जरेवाडीतील ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी लोकसहभागातून केलेल्या कामाचं कौतुक यावेळेला पाटील यांनी केलं। संदीप पवारांचे अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या गावामध्ये अतिशय उत्तम दर्जाची शाळा उभी केली। जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना त्यांच्या शाळेत बाहेरून शाळेत मुलं जायला लागली आणि म्हणून मी तिथे गेल्यावर सुरेश अण्णांनी सांगितलं जरा शाळेला मदत झाली पाहिजे म्हणून आज 25 लाख रुपये आणि ते खर्च झाल्यावर पुढच्या टप्प्यात परत 25 लाख असे 50 लाख रुपये मी त्यांना मदत करायचं ठरवलं। संदीप पवारांनी देखील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केला, तोही या त्याच त्यागी आणि सेवाभावी प्रवृत्तीने केला। त्या संदीप पवारांचं मी अभिनंदन करतो। सुरेश अण्णांनी एक चांगली सूचना केली, त्याची सूचना त्यांनी लेखी आमच्याकडे जो पॅटर्न जो इथं होता तो जर दिला तर नक्की मी शिक्षण मंत्र्यांशी बोलेन आणि महाराष्ट्रभर तो पॅटर्न कसा राबवता येईल याचाही विचार आम्ही जरूर करू। बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर आणखीन काही बातम्या आहेत। पाहत राहा एबीपी माझा।